नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांदा खरेदी अर्धा टक्क्यापेक्षाही कमी, सरकारची यंत्रणा अपयशी, शेतकऱ्यांची फिरवली पाठ. त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा. कांद्याचे भाव वाढणार का, आणि भाव वाढणार तर कधी, किती आणि कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शूट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि चॅनल असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या कमेंट करण्यास सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. तर व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता या ठिकाणी बघितलं, कांदा खरेदी अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी, सरकारची यंत्रणा अपयशी, शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. बघू शकता, कांदा उत्पादकांना दिलासा देणाऱ्या गाजावाजा सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची किंमत स्थिरीकरण निधी योजना अंतर्गत प्रत्यक्षात पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र समोर आले आहे. तब्बल 2 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट जाहीर करूनही महिन्याभरात अवघ्या अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी खरेदी झाल्याने केंद्राची संपूर्ण यंत्रणा अपयशी ठरल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीएफ या प्रत्येकी 1 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. 15 मेपासून खरेदीला सुरुवात झाली, मात्र मिळालेल्या माहितीनुसार 15 जूनपर्यंत नाफेड अवघी 270 टन, एनसीएफकडून 200 टन खरेदी झाल्याचे समोर आले. उद्दिष्टाच्या तुलनेने ही केवळ खरेदी 0.025% आहे. आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 17 येथे 15 मे रोजी कांदा खरेदी घोषणा केली होती. त्यामुळे सुरुवातीला 1235 रुपये प्रति क्विंटल जाहीर दर केला होता. त्यानंतर प्रतिसाद न मिळाल्याने ग्राहक व्यवहार विभागाने 25 मे 2026 रोजी 1580 रुपये, तर तिसऱ्यांदा 12 जून रोजी प्रति क्विंटल 1650 रुपये दर जाहीर केला. मात्र तरीही बाजार समिती खुल्या लिलावात कांद्याच्या प्रतवारीनुसार मिळणाऱ्या दराची हा दर स्पर्धात्मक नसल्याने शेतकऱ्यांचे सरकार खरेदीकडे पाठ फिरवले आहे. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.